नमस्कार, मी भीमराव धळक, संपादक धगधगती मुंबई वृत्तवाहिनी आणि डीडीएम न्यूज. धगधगती मुंबई प्रस्तुत नवरात्री प्रेरणा, 9 दिवस 9 यशोगाथा. आज आपण अशा व्यक्तीला भेटतोय त्या कायदेविषयक सल्लागार आहेत. देशाचा चौथा आधारस्तंभ वृत्तपत्र आणि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमाशी निगडीत असलेले एकमेव कायदेविषयक सल्लागार म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या ॲडव्होकेट स्मिता चिपळूणकर मॅडम, नमस्कार. आपलं स्वागत आहे. मी आज आपल्याला पहिला प्रश्न विचारतो की आपल्या बालपणातील किंवा सुरुवातीच्या प्रवासात कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देऊन गेल्या? सगळ्यात पहिलं तर मी धगधगती मुंबईचे आभार व्यक्त करेन की त्यांनी माझी निवड केली ह्या इंटरव्ह्यूसाठी. तर मनापासून आभार त्यांचे आणि त्यांच्या टीमचे. आणि मी आता जो प्रश्न मला केला तर मी सांगेन की लहानपणाची आठवण म्हणजे आईवडिलांनी दिलेले संस्कार. आणि आईवडिलांनी एक गोष्ट शिकवली होती की कितीही हारले तरी आपण आपले प्रश्न सोडायचे नाही, आपले जिद्द सोडायची नाही. तर ही एक लहानपणीची आठवण आईवडिलांकडून जी मला आहे त्याचा आजही मी नियमाने पालन करते. बरोबर. आपण या ज्या क्षेत्रात काम करताय त्यामध्ये काही अडचणी आल्या असतील, त्यातून आपल्याला काय प्रेरणा मिळाली, काय बोध आपण घेतला? प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणी येतात. माझ्याही क्षेत्रामध्ये एकतर मी माझ्या क्षेत्राबद्दल सांगेल तर एक वेगळा विषय मी हाताळला वकील म्हणून. वकिलांकडे खूप म्हणजे जे प्रश्न येतात त्याच्यापेक्षा माझा जो माध्यम कायदे तज्ज्ञ, प्रिंट मीडिया हा जो विषय आहे जो संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मी एकमेव कायदेविषयक सल्लागार म्हणून माझी ओळख आहे. ज्यावेळेस हा विषय मी निवडला त्यावेळेस मला असं वाटतं की सगळ्यांनीच तो एक हास्यास्पद विषय घेतला की अरे हा कुठला विषय किंवा ह्याच्यामध्ये काय प्रश्न असतात. पत्रकार जर स्वतःचे प्रश्न म्हणजे स्वतः जगाला प्रश्न विचारतो तर त्याला काय समस्या असणार. पण हा विषय ज्यावेळेस मी हाताळण्याचा निर्णय केला आणि पत्रकारांना भेटायला सुरुवात केली त्यावेळेस कळालं की त्यांचं आयुष्य इतकं व्यस्त असतं की त्यांना किती नियम माहिती नाहीये. त्या नियम माहिती नसल्या कारणाने त्यांच्या वृत्तपत्राची नियमांची पूर्तता होत नाही. आणि मग ते जर जगासाठी आधारस्तंभ आहेत तर त्यांचा आधारस्तंभ त्यांचं वृत्तपत्र असतं. आणि त्याची पूर्तता न झाल्यामुळे, नियमांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांचे वृत्तपत्र बंद होतात आणि मग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. आता ह्या समस्येमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की हा विषय वेगळा जो मी हाताळण्यासाठी घेतला आणि हळूहळू मी त्याच्यामध्ये माझं काम करत राहिले. समस्या ह्या येतच राहतात, अडथळे येत राहतात, टीका टिप्पणी होत राहते, पण तुम्ही तुमचं काम करून पुढे जायचं ही एकच गोष्ट मनामध्ये आहे. आणि आज माझी 16 वर्षाची प्रॅक्टिस आहे या क्षेत्रामध्ये आणि बरेच वृत्तपत्रांचे आज मी आधारस्तंभ आहे. त्यांनी कायदेविषयक सल्लागार म्हणण्यापेक्षा ते मला नेहमी म्हणतात की मॅडम तुम्ही एक आधार झालात. आणि विकली पेपर जे छोट्या स्वरूपामध्ये चालतात त्यांना कधी जाहिरात यादी मिळाल्या नाही किंवा त्यांना जाहिरातीवर घेतलं गेलं नाही, तर तो एक विषय होता की जो आम्ही हाताळला. आणि आज आपले जे पेपरवाले आहेत त्यांनाही विकली पेपरलाही आज तेवढाच मान सन्मान दिला जातो, शासनाकडून पण दिला जातो. बरोबर. तुम्हाला या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगलं यश मिळालं. त्या याच्यामध्ये तुम्हाला साथ अशी कोणी दिली? तुमच्या कुटुंबाने तुम्हाला साथ दिली, तुमचे गुरु कोण किंवा आणि काय तुम्ही सांगू शकाल याबद्दल? कसं होतं की साथ नक्कीच कुटुंबाची साथ असते तुम्हाला, कारण कुटुंबाची साथ नसेल तर भरपूर गोष्टी अवघड असतात आणि ते जर तुमच्या सोबत असतील तर सर्व गोष्टी सोप्या होतात. तर कुटुंबामध्ये आई वडील आहेत आणि माझं असं होतं की लग्न झाल्यानंतर मी माझी प्रॅक्टिस सुरू केली. त्यामुळे लग्नानंतर प्रॅक्टिस सुरू केलं म्हणजे माझ्या पतींचा एक ठाम भूमिका होती की कुठलाही विषय असो तो तुझं काम योग्य रीतीने पार पाड. तर त्यांचं एक मोठं पाठबळ होतं लग्नानंतर मुलांना सांभाळून, घर सांभाळून. तर आई वडील आणि पती यांना मी त्याचं श्रेय नक्की. आज स्त्री म्हणून तुम्ही जी भूमिका पार पाडताय तर समाज असू द्या किंवा क्षेत्र तुमचं, या क्षेत्रामध्ये आव्हानात्मक गोष्ट तुम्हाला अशी कुठली जाणवली? आव्हान मी जसं आता उत्तर तुम्हाला दिलं की तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं.
आणि कसं असतं, तुम्ही जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये येतात ना, तर किंवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाता आणि तुम्ही नवीन असता, त्यावेळी तुमच्याकडे संधी नसते आणि समोरकडून प्रश्न जास्त असतात, की हे तुला जमेल का? बरोबर. ह्या प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं काम करत राहा, अगदी बरोबर. तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. आणि बरोबर. अडथळे बरेच आले, आताही येतात आणि बरोबर. एकच आपलं ध्येय आहे, की आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर. तुमच्या कामगिरीमुळे समाजात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये कोणता असा सकारात्मक बदल झाला असं आपल्याला जाणवतं? हो, नक्कीच. कसं आहे, की मी ज्यावेळेस कायद्याची डिग्री घेतली, त्यावेळेस फारशा मुली ह्या क्षेत्रात यायच्या नाही किंवा मी ज्या गावातली आहे किंवा लग्न झाल्यानंतर मी ज्या गावाला, माझं सरनेम चिपळूणकर आहे, बिलॉंग टू, मी चिपळूण आहे. तर त्या ठिकाणी कायद्याला किंवा वकिली ह्या क्षेत्राला एवढं महत्त्व दिलं जायचं नाही किंवा मुलींना त्या क्षेत्रामध्ये पाठवण्यासाठी विचार केला जायचा नाही. पण मी जी सुरुवात केली, त्याच्यानंतर लग्न झालं, लग्नानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली, तर आता आई-वडील मुलींना त्या क्षेत्रात पाठवण्याचं धाडस करतात. मुली तो क्षेत्र आपलं करिअर म्हणून निवडतात. तर हा बदल माझ्या आजूबाजूचा आहे, ज्या ठिकाणी मी आहे तिकडे मला तो जाणवतो. पालक येऊन मला भेटतात, की ह्या क्षेत्रामध्ये जर आम्ही मुलींना ठेवलं तर किंवा पाठवलं तर पुढे त्यांचं लग्न होईल का? हा त्यांचा नेहमीचाच प्रश्न असतो. अगदी तर बरोबर. माझं असं म्हणणं आहे, की आता तरी आम्हाला खूप गोष्टी फेस करायच्या होत्या, पण आता जग फार पुढे गेलेलं आहे. हा विषय, जो कायद्याचा जो विषय आहे, तो आता खूप जवळचा विषय झालेला आहे आणि मला एक अभिमान वाटतो, की माझ्यामुळे माझ्या आजूबाजूचे किंवा माझे नातेवाईक असो किंवा माझे शेजारी असो, त्यांनी त्यांच्या मुलीला हे क्षेत्र निवडण्याचं मार्गदर्शन केलं, की तू हे कर, कारण ताईंनी ते केलं. अगदी बरोबर. अगदी बरोबर. तुमच्या आयुष्यामधील एखादा असा टर्निंग पॉइंट की जो ध्येय आहे किंवा तुम्हाला दिशा देऊन गेला? हो. कसं असतं, की मी जेव्हा शालेय शिक्षण घेत होते, त्यावेळेस 10वी ला मी एका उच्च शिक्षित फॅमिलीमधून आहे आणि अभ्यासामध्ये पूर्वीपासूनच माझी चांगली पकड होती. 10वी ला काही गोष्टीमुळे माझा रिझल्ट चुकीचा लागला आणि ती एक जी घटना असते, की तुम्हाला यश आणि अपयशातला फरक समजतो. तुम्ही बरोबर. कुठल्या दिशेने जावं, तर त्याच वेळेस मला हे एक टर्निंग पॉइंट मिळालं होतं, की मी किती फोकस असलं पाहिजे, कुठलं क्षेत्र निवडलं पाहिजे. तर मी असं सांगेल, की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि मला जे अपयश आलं त्या क्षणी, म्हणून मी आज इथे इतकी सक्सेसफुल आहे. तर ज्याला पण जीवनामध्ये अपयश आलेलं आहे, त्याने समजा, की तुमचं यश आता जवळ आहे. अगदी बरोबर. आजच्या तरुण मुलींना किंवा स्त्रियांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्ही त्यांना कोणता सल्ला द्याल तुम्ही? जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. फक्त मी हे करू शकते, यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमच्या दिशेने जा. अगदी हा बरोबर. सल्ला मी आजच्या महिलांना नक्कीच देईन. जसं हे आजची म्हणजे नवरात्री आहे, देवीची उपासना म्हणतात त्याला. तर तुमच्या दृष्टीने स्त्री शक्तीची खरी व्याख्या काय? कसं आहे माहिती आहे का, की आईपासून एक व्यावसायिक स्त्री, हा जो प्रवास आहे ना, तो पूर्ण करण्यासाठी मला असं वाटतं त्या स्त्रीलाच एक देवीचं रूप धारण करावं लागतं. कारण तिचा जो प्रवास आहे ना, आईपासून व्यावसायिक स्त्री, तर तिने ज्यावेळेस ते रूप धारण केलेलं असतं ना, तर मला त्यांना हाच निरोप द्यायचा आहे, की तुम्ही एक स्वतःला एक रूप धारण करा देवीचं आणि तुम्ही तुमच्या प्रवासाला निघा. नवरात्रीचे 9 दिवस म्हटलं, की अनेक रूपं महिलांची येतात. त्यामध्ये स्त्री अनेक भूमिकेतून आपला मार्ग काढत असते. तसंच या मॅडमच्या बाबतीत पण सांगावसं वाटतंय. मॅडम, आपलं लग्न झालं. शिक्षण, लग्नाच्या अगोदर आपलं पूर्ण शिक्षण झालं, करिअर झालं. त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक आव्हानात्मक गोष्ट स्वीकारली म्हणजे कायदेविषयक सल्लागार झालात. लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी सासरच्याकडून अशा घडतात, की अ, महिलेला थांबवलं जातं घरीच. काम करू नकोस म्हणून. पण तुम्ही त्याला डावलून किंवा तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला, की तुम्ही कशा बाहेर पडलात? त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, बरोबर आहे, की शिक्षण माझं लग्नाच्या आधी झालं आणि माझं लगेच लग्न झालं.
लग्नानंतर ज्या वेळेस मी ठरवलं की इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करायची, तर नॅचरली मलाही अडथळे आले, थोडासा विरोध झाला की कशाला इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करायची. पण कसं आहे की ज्यावेळेस तुमचे जे लाईफ पार्टनर असतात, ते तुम्हाला काही गोष्टीला तयार असतात सगळ्या भूमिका पार पाडायला. आणि मी माझ्या नवऱ्याबद्दल असं सांगेल की त्यांनी मला सांगितलं होतं की जे तुझ्या करिअरसाठी तुला योग्य वाटेल ना, ते तू कर. मी तुझ्या सोबत आहे. आणि त्याचा हा जो शब्द होता ना, म्हणून मी केलं. आणि लग्नानंतर मी महिलांना सांगेल, की आपली सेकंड इनिंग सुरू होते, तर आपण थांबायचं नाही, आपण उलटं स्टार्ट व्हायचं. कारण तिथे आपल्याला एक सेकंड बॅकअप आलेला असतो. आणि मी त्या सगळ्या नवऱ्यांना सांगेल, की जी भूमिका माझ्या नवऱ्याने केली, ती तुम्हीही पार पाडा, कारण तुमच्या घरातही स्मिता चिपळूणकर. जसं की लग्नानंतर नवरा बायको काहीतरी प्लॅनिंग करतात. बराच काळ थांबतात मुलं-बाळांसाठी. आपल्याला 2 मुलं आहेत. तरी सुद्धा आपलं हे करिअर सुरू आहे. मग कधी तुम्हाला कशी अडचणी वगैरे आल्या का घरच्या ह्याच्यामध्ये? घर, मूल आणि नवरा यामध्ये? नाही, कसं असतं, मुलं कधीच आपली अडचण नसते. मुलं हा आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग असतो. हा की मला 2 मुलं आहेत, बरोबर आहे. ती माझा मोठा मुलगा ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी स्ट्रगलच करत होते. त्याला सांभाळणं आणि नंतर केसेससाठी कोर्टात पोहोचणं हे खरंच आव्हानात्मक आहे. आणि त्यासाठी एक आई म्हणून आणि एक वकील म्हणून हे 2 ज्या भूमिका मला बॅलन्स करायला लागल्या ना, ते माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. परंतु तुम्हाला त्यावेळेस ते ठरवा, की आत्ता माझ्या जीवनामध्ये कशाला महत्त्व आहे. आणि तशा तुमचे तसे ज्यावेळेस तुम्ही तुमचे निर्णय घेता, त्यावेळेस तुम्ही त्या आव्हानाला सामोरे जाता आणि मग तुम्ही तुमच्या लक्ष्याकडे पुढे जाता. ज्यावेळेस मला दुसरं मूल झालं, त्यावेळेस मलाही सगळे म्हणले, "करिअरच्या ह्या स्टेजला आता सेकंड चाइल्ड." मी तुम्हाला आत्ताही सांगितलं, मुलं आपली कधीच अडथळा नसतात. ते आपल्याला नेहमी मोटिव्हेशन देतात. आणि दुसरं मूल झाल्यानंतर मला असं वाटतं, की मी अजून प्रगती केली. अगदी. प्रगतीच्या दिशेने मी गेले आणि आज दोन्ही मुलं आणि ती सांभाळण्यासाठी माझ्या पतींची भूमिका. ही ही जी कुटुंबाला घेऊन ज्यावेळेस तुम्ही चालता, त्यावेळेस तुम्हाला कोणी नाही थांबवू शकत. आणि मुलं, पती हे तुम्हाला सहकार्य आपोआप करतात, ज्यावेळेस तुम्ही तुमचे कर्तव्य बरोबर पार पाडता. आणि ती नेहमी आपली ताकद समजा, कमजोरी नाही. समाजामध्ये आपण ऐकत आलो आहोत, की करिअरमुळे किंवा अतिशिक्षण, मुलीमध्ये, नवऱ्यामध्ये, नवरा-बायकोमध्ये भांडण होणं. म्हणजे आता आम्हाला या महिलांना ह्यातून एक सल्ला द्यायचा किंवा सांगायचा आहे, एक आदर्श युक्त कुटुंब आणि त्यांचं कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं करिअर आणि जॉब किंवा त्यांचा जे व्यवसाय चालू केलाय, तो आपल्या लक्षात घेण्यासारखा आहे किंवा सांगायचं म्हटलं तर आज काही ठिकाणी बरेच अशा गोष्टी घडतात, की 4 महिने लग्नाला झाले तर भांडण, परत घटस्फोट किंवा अशा अनेक घटना घडत असतात. ते आपण समाज सगळा पाहतोय. तर त्या वेगळं रूप आपल्याला बघायला मिळते, की तिथं भांडण नाही, तिथं तंटा नाही, तिथं काही नाही. एकमेकाला साथ देऊन दोघं पुढे चाललेत. मॅडम एक असाच प्रश्न विचारू वाटते, तुमच्या दोघांमध्ये या व्यवसायाच्या निमित्त कधी भांडण-तंटा दोघांमध्ये कधी झालंय का? कसं असतं माहिती आहे का, आम्ही दोघंही नॉर्मल नवरा-बायको आहोत. त्यामुळे जसे इतरांचं होतं, तसं आमचंही होतं, की फक्त एवढंच असतं, की ते तिथेच संपतं. हा तुमचा अंडरस्टँडिंग पण आहे. पण नवरा-बायको म्हटल्याने तिथे नोकझोक नाही, असं नाही होत. ती असते, पण ती कुठे थांबावी हे दोघांनी ठरवायचं. म्हणजे ह्यामध्ये पण एक गोष्ट अशी जाणवते, की संस्कार खूप महत्वाचे आहे. जसा ह्यांचा संसार सुखाचा फुललाय फुलत राहावा, तसा आपलाही फुलावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर नक्कीच आपण ॲडव्होकेट स्मिता चिपळूणकर मॅडमशी संपर्क करा. त्यांचा सल्ला घ्या किंवा ही आम्ही जी त्यांची मुलाखत घेतो वारंवार पहा, की तुमच्या लक्षात येईल, की मॅडम कशा पद्धतीनं या गोष्टी हाताळत आहेत. आपणही त्या हाताळाव्यात हीच आपल्याला सर्व प्रेक्षकांना एक आमच्या धगधगती मुंबईच्याकडून महत्त्वाची टिप्स आपल्याला देऊ इच्छितो. शेवटचा एक प्रश्न मॅडम तुम्हाला विचारायचा आहे, की अ, काय म्हणजे आता तुम्ही जे काही तुमचं सर्व चालत आहे, नवरात्री उत्सव चालू आहे. तर एक नवीन आव्हान महिलांच्या समोर उभं राहिलंय. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात आहे. महिलांच्या बाबतीत तर अतिशय वाईट प्रसंग आपण अनुभवतोय, पाहतोय आणि ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी अति दुःख सुद्धा होतं. माझ्यासारखा तरी प्रचंड वेदना होतात ते अशा गोष्टी घडू नयेत.
त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय समाजामधल्या याच्याबद्दल? ऍक्च्युली कसं आहे की जे तुम्हाला वाटतंय तशीच माझी पण भूमिका आहे की स्त्रियांबद्दल ज्या घटना घडत आहेत किंवा कुठेतरी स्त्री अजूनही इन्सिक्युअर आहे, असा ह्या घटनांमुळे पुन्हा हा प्रश्न उद्भवला जातो की स्त्री खरंच सुरक्षित आहे का, किंवा आपला जो कायदा आहे तो खरंच तेवढ्या लेवलला त्या स्त्रीला सुरक्षित करतोय का. बरोबर. तर आणि आपण आता ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? पण मी माझ्याकडून स्त्रियांना सांगेल, की अत्याचार किंवा तुम्ही सहन करू नका. त्याच्यासाठी तुम्ही गप्प राहू नका. तुम्ही बोलला नाही, तर ही गोष्ट समाजाला समजणार नाही, की तुमच्याबरोबर काय घटना घडतात आणि सरकारला ही गोष्ट कळणार नाही, की कायद्यामध्ये अजून काय बदल करायला पाहिजे. तर मी सगळ्या महिलांना सांगेल, की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा थोडा. जेणेकरून आपल्याला एक जनजागृती करता येते, की अशा प्रकारचे गुन्हे झाल्यानंतर आपली भूमिका काय असावी. तर तुम्ही त्याच्यावर पांघरून घालून घाबरून घरात राहू नका, बाहेर पडा त्याच्यासाठी. आज आपल्याला अतिशय त्यांचा मोलाचा असा वेळ देऊन धगधगती मुंबई वृत्तवाहिनीसाठी, DDM न्यूजसाठी आपण मुलाखत दिली, त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार आहोत.